नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे ड्रायफ्रूट लाडू, ज्यामध्ये आपण कुठलीही साखर किंवा कुठेही गूळ घालणार नाही आहे. आणि हे लाडू बनवायला सुद्धा खूप सोपे आहे. सकाळ किंवा संध्याकाळी एक हेल्दी ऑप्शन म्हणून हा स्नॅक तुम्ही खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतला आहे. घरामध्ये कुठल्याही वाटीच्या मापाने 1 कप आपण इथं काजू थोडेसे चिरून घेतले आहे. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपण इथं बदामसुद्धा चिरून घेतले आहे. आता हे दोन्ही आपल्याला मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. काजू आणि बदाम आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता हे आपल्याला भाजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. आता त्याच कढईमध्ये परत एकदा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि ह्यामध्ये 1 वाटी मगज बी म्हणजेच खरबुजाच्या बिया आणि 1 वाटी भोपळ्याच्या बिया घालायच्या आहेत. या दोन्ही बिया चविष्ट असण्यासोबत आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. ह्या बियासुद्धा आपल्याला 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायच्या आहेत आणि परत बाजूला काढून घ्यायच्या आहेत. परत एकदा आपल्याला त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला चिरलेले पिस्ता घालायचे आहे. पिस्त्याला आपण आधी 1 ते 2 मिनिटं थोडंसं भाजून घेणार आहे. पिस्ता जो आहे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी मनुके घालणार आहे. मनुके जे आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात फायबर असतं, त्यामुळं आपली पचनशक्ती वाढवायला ते मदत करतात. तेही आपण थोडेसे भाजून घेणार आहे आणि हे भाजलेले जिन्नस आपल्याला परत बाजूला काढायचं आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि ह्यामध्ये त्याच वाटीने 1 चिरलेला खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि हा 1 ते 2 मिनिटं थोडासा परतायचा आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे खसखस घालायचे आहे. खसखस जी आहे ती आपल्या हाडांच्या वाढीसाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी खूप उपयुक्त आहे. खसखस आणि खोबरं आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्याचा सुगंध सुटल्यानंतर हे सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता आपले सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स भाजून झाले आहेत. परत एकदा त्या कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि इथे त्याच वाटीने 2 कप किंवा 2 वाटी आपण खजूर घेतले आहे आणि त्याला मिक्सरवरती पल्स मोडला थोडंसं बारीक केलं आहे. आता हे वाटलेले खजूर आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. खजुराच्या चिकटपणामुळं ते भाजताना थोडासा चिकटपणा त्याला येतो, पण त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मॅश करून भाजायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा इलायची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण भाजलेला खजूरसुद्धा घालायचा आहे आणि हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपल्याला आपल्या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खजुराच्या चिकटपणामुळं लाडूला बाइंडिंग येण्यासाठी खूप मदत होते. आता हे खजूर आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स झालेले आहे. हातामध्ये एक छोटासा गोळा घेऊन लाडू आपल्याला बांधायचा आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने लाडू बांधता येतो त्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता. खजूर घातल्यामुळं त्याला छान अशी बाइंडिंग येते आणि आपले लाडू तयार होतात. या पद्धतीने सर्व लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे लाडू जे आहेत ते खूप झटपट बनतात आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात. हे तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरून 15 ते 20 दिवस खाऊ शकता किंवा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवून याला 5 ते 6 महिनेसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, इथे आपले तयार झाले आहेत हेल्दी आणि एनर्जीने भरपूर असे ड्रायफ्रूट लाडू. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही 1 लाडू खाल्ला तरी तुम्हाला
खूप सारी एनर्जी आणि खूप साऱ्या कॅलरीज मिळू शकतात. जिममध्ये जाणाऱ्यांना किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लाडू खूप उपयुक्त आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसह.